हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता फुलाचा सीझन, जरासं ऊन पडल्यानंतर अगदी सुंदर फुलं आपल्या बागेमध्ये यायला लागतात. पांढरी, लाल, पिवळी सगळी छान छान फुलं, गुलाबाची पण तेवढीच छान फुलं आपल्या बागेमध्ये आलेले. त्यामुळे देवाला एका फुलाची सुद्धा कमी नाही. वेगवेगळ्या प्रकारची फुलं देवाला घातल्यावर देवारा पण अगदी छान दिसतो. आता बघा इथं पांढरी फुलं, ही नागचाफ्याची फुलं आहेत, लावलेली होती मी. खूप सुंदर असं गुलाब, पिवळा हा गावठी गुलाब आहे. खूप छान छान फुलं येतात पावसाळ्यामध्ये आणि पावसाच्या पाण्यानं अगदी फुलांचं रूप निखरून आलेलं आहे, दिसतंय बघा आपल्याला. त्याच्यानंतर आता हळूहळू आपल्या दिवसाची हळूहळू सुरुवात होत जाते. आता आपल्या बागेतली भोपळीचे पाणी काढून आज भोपळ्याची घाटली भाजी करायचं ठरवलेलं आहे. आता याच्या पुढं आपण भोपळ्याची घाटलेली भाजी भोपळ्याच्या पानाचं घाटलं कसं करायचं ते बघूया. आता इथं मी घेताना कसं घेतलेलं आहे, पानं जरा कोवळी काढून त्याच्याबरोबर भोपळ्याची फुलंसुद्धा थोडीशी काढून घेतलेली आहेत. त्यात घालायला जिरा, कांदा आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे आणि डाळ आणि कणी भिजत घातलेली आहे. आता इथं आपल्याला ही जी कोवळी भाजी घेतलेली आहे आणि ही फुलं घेतलेली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आणि आता आपल्याला ही चिरून घ्यायची. आता ही चिरताना आपल्याला जरासं बारीक चिरून घ्यायचे, म्हणजे हे आपण डाळी आणि तांदळीबरोबर आपल्याला हे उकडायला टाकता येऊ शकते. आता ही मी चांगली बारीक चिरून घेते. फुलं घातली की जराशी मऊसर आणि गोडसर भाजी अशी होती. छान होती भाजी ही पण घाटलं म्हणून. त्याच्यानंतर आता इथं कांदा, हिरवी मिरची आणि जिरे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. त्याच्यानंतर ही डाळ आहे भिजवलेली, कणी आणि डाळ स्वच्छ धुवून मी भिजत घातलेली होती. त्याच्यामध्ये आपण आता हे वाटलेले जे कांदा, मिरची आणि जिरे होते ते थोडेसे घालून घेऊया. आणि त्याच्यामध्येच ही जी चिरलेली भाजी आहे ती घालून आपण कुकरला मस्तपैकी घालून उकडून घेऊयात. आता हे आपण घातलेलं आहे. आता ह्याच्यात त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून ते धुवून घेते आणि भाजी घालून त्याच्यामध्ये ते पाणी घालूयात आपण आणि कुकरला त्याच्यात 2 शिट्ट्या काढून घेऊयात. आता भाजी ह्याच्यात बसते ती घालून घेऊयात सगळी. त्याच्यानंतर ही कुकरला घालून आपण त्याला 2-3 शिट्ट्या काढून घेऊयात. आता मी खाली डाळ लावते, हिंग आणि हळद घालून त्याच्यावर हा डबा ठेवणार आहे मी भाजी उकडत टाकायला, हळद टाकून. आता ही भाजी आपण पहिल्यांदा उकडून घेऊयात. ही भाजी पण सुंदर होती अगदी. याच्यामध्ये आता मी मिक्सर धुवून त्याच्यात मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी त्याच्यामध्ये घालून त्याला 1-2-3 शिट्ट्या मस्त काढून घेऊयात आपण, म्हणजे जरा ती मऊ शिजली जाते कुकरला काढल्यामुळं. तर कुकरला राहून मस्तपैकी ह्याला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी ह्याला, म्हणजे व्यवस्थित ते एकसारखं शिजलं जाईल. शिजवून घेतली म्हणजे भाजी कसं त्याची मऊपणा भाजीला चांगला राहतो आणि आपल्याला घोटून त्याला शिट्ट्या वगैरे दिल्यामुळे ते घोटायला पण मध्ये होतं. आता इथं मी कढई ठेवलेली आहे. आता शिजल्यानंतर भाजी कुकर गार करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं मी कढई ठेवून त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ह्या भाजीला जास्त लागतं. ह्याच्यामध्ये मी थोडं आता तेल 1.5 पळी घालून घेते. त्यात लाल मिरच्या, वाटलेला लसूण आणि आपल्याला थोडासा फोडणीला हिंग घालायचं आहे. त्यामुळं पालेभाजी चवीला पण चांगली लागती, वास चांगला येतो आणि पोट फुगत नाही पालेभाजीनं. तेवढ्यासाठी मी आता हिंग टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि लाल मिरच्या घालून फोडणी तयार करणार, खमंग फोडणी तयार करून घ्यायची. थोडासा आपल्याला लसूण
ब्राऊन केल्यासारखं, चॉकलेटी ब्राऊन केल्यासारखा करून परतून घ्यायचा आहे. चांगलं त्याला परतून भाजीला एक ह्याला फोडणी खमंग बसली म्हणजे भाजी चवीला लागते आपली. मी इथं भाजीला आता लाल मिरच्या, लसूण आणि हिंग टाकून चांगला परतून घ्यायचा आपण पहिल्यांदा. त्याच्यानंतर ती भाजी जी घेतली आहे ती हे लाल मिरच्या घातल्या मी आता. आणि आता हे लाल मिरच्या घालून त्याला परतून थोडं चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी उकडलेली भाजी आहे ती त्याच्यात घातलेली. ह्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरीसुद्धा चालते नंतर. आता मी पहिल्यांदा ही भाजी शिजवून घेतलेली आहे. ती आपण कणी तांदळाची कणी घातलेली आहे. तर मी डाळ कणी सगळे एकत्र घालून हलवून घेऊयात पहिल्यांदा आपण चांगलं. आणि फोडणीमध्ये चांगली चरचरीत फोडणी बसली की भाजीला चव पण चांगली येते. याच्यानंतर हे सगळं एकजीव करून घेऊया आणि थोडंसं घाटलून घ्यायचं. घाटलून म्हणजे काय, मॅश करायचं ते. आणि त्याच्यामध्ये ही भाजी थोडीशी पातळ असते. म्हणजे आता तुम्ही गरगट वगैरे करते ना त्याप्रमाणे केली तरी चालते. तर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आधी आपण. आणि भाजी घाटून घ्यायची. घाटून म्हणजे मॅश करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं शिजलेलीच आहे भाजी, फक्त थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण हे करून घेतलं तरीसुद्धा चालते. घाटून वाफवून घ्यायची चांगली. म्हणजे मग ती आणखीन मीठ चारी बाजूला लागते आणि मग खायला सुंदर भाजी लागते. ही सुद्धा भाजी नुसती भोपळीची भाजी अतिशय सुंदर चवीला लागते. तुम्ही कधी खाल्ली आहे का मला सांगा. हे सगळं घाटून घेऊया आधी आपण आणि झाकून याला पाणी घालून शिजवून घेऊया चांगली. आता ह्याच्यात मी ज्याच्यात शिजलेलं होतं त्याच्यात पाणी घालून थोडं ह्याच्यात घालून घेते आणि ह्याला हलवून जरासं घाटलून घेतल्यामुळे ते शिजल चांगलं. फक्त जरा आधीमध्ये हलवा लागते कारण ते खाली लागू नये म्हणून. आणि हे आपण एकसारखं हलवून त्याला झाकून ठेवूया म्हणजे मीठ आपलं चारी बाजूला चांगलं व्यवस्थित लागेल. ही भाजी थोडी पातळच असते. आता ह्याच्यानंतर आपण एक पापडाची कोशिंबीर करून घेऊया, पापडाची चटणी ती पण बघूया. आजचा हा जेवणातला आपला मेनू असणार आहे. भोपळीच्या पानाचं घाटलं आणि पापडाची कोशिंबीर किंवा चटणी तुम्ही काय पण म्हणू शकता. आता ह्याला आपण झाकून ठेवूया आणि त्याला शिजवून घेऊया चांगली भाजी. म्हणजे वाफ आली की आतल्यात त्याला मीठ आणि हे चांगलं व्यवस्थित लागेल. आता हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया भाजी पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपण पुढचा हे डिश करायला घेऊया. हे बघा, ही सुंदर भाजी अशी आपली तयार झालेली आहे बघा. मऊसर भाजी शिजलेली आहे. पहिला शिजलेली आहे भाजी ती, फक्त आता मीठ एकसारखं सगळीकडे लागावं म्हणून मी त्याला परत फक्त खाली लागेल ते त्याची काळजी घ्या, करपायला नको. तेवढ्यासाठी थोडंसं ह्या भाजीला तेल जास्त लागते कारण खाली हे कमी पडलं तर ते उकडल्यासारखं होईल तेवढ्यासाठी. आता इथं आपण पापडाची चटणी करून घेऊया किंवा पापडाची कोशिंबीर. आता मी इथं उडदाचे पापड घरीच केलेले आहेत. हे उडदाचे पापड घेतलेले आहेत आणि ते आपण मायक्रोवेव्हमध्ये की नाही एअर फ्रायरमध्ये तेल थोडंसं लावून मी त्याला भाजून घेणार आहे. तुम्ही गॅसवर भाजले किंवा तळले तरी पण चालते. हे आता आपण मायक्रोवेव्हमध्ये पटकन काढून घेऊयात. त्याला तेल लावले आणि आता ते आपण मायक्रोवेव्हमध्ये घालून घेऊयात. तुम्ही गॅसवर भाजले किंवा तळले तरी पण चालते. इथं मी कांदा, मिरची, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि मीठ हे एकत्र करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा माझं दाखवायचं मधली क्लिप केलेली आहे. हे आता आपण एकत्र करून घेऊयात पहिल्यांदा. आणि ते एकत्र करून झाल्यावरती इथं पापड घेतलेले आहे तो चुरूया आपण. आणि तो चुरलेला पापड आता आपण
याच्यामध्ये घालून घेऊया. पहिल्यांदा पापड जरा जास्त बारीक करून, का आणि ही कोशिंबीर जेवायला बसायच्या आधी अगदी 2 मिनटात होती चटणी. ती 2 मिनटं म्हणजे मऊ पडणार नाही. आणि त्याच्यानंतर ह्या चटणीमध्ये आपण ते एक पापड कालवून घेऊयात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा लिंबू एक अष्टमांश लिंबू त्याच्यामध्ये पिळलेला आहे मी. त्याच्यानंतर ती आंबट तिखट खारट अशी चव पापडाची चांगली लागते जेवायच्या आधी. आणि लिंबू पिळल्यावर लगेच खायला घ्या, म्हणजे कोशिंबीर कुरकुरीत चांगली लागेल. तर इथं आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आता बघा, आजचा मेनू आपला भोपळीचं घाटलं आणि पापडाची कोशिंबीर. बघा कशी वाटते ते. एकदा नक्की करून बघा. दोन्ही पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील. आवडल्यास लाईक शेअर